प्रवास का आज परत सोमवार आलाय आणि आज आमचं लास्ट पेपर आहे. आज आम्ही खूप मोठा व्लॉग करणार आहे, तर टिकून राहा आमच्या व्लॉग मध्ये. 3 वर्षाचा प्रवास होता आमचा, आता 2.5 वर्ष राहिलेला आहे. आता आज लास्ट पेपर आहे. आजपासून आमचं बागेवाडीचा आणि आमचा संबंध तुटलेला आहे. आजपासून आमचं एक्झाम सिरीज संपलेली आहे. उद्यापासून कॉलेज सिरीज चालू होणार आहे आणि आता सगळी पोरं इथं अभ्यास करायला लागलेत. शांतीत क्रांती करणारा माणूस आहे. दिनेश व्लॉगर्स. आज जर अकाउंटच्या पेपर मध्ये आमचं जर मार्क्स आणि बुद्धी जर क्रेडिट झाली तर आयुष्याचं डिबेट सेमिस्टर डिबेट आता मोठा राकेश मोटिवेशन देणार आहे. ಏನಿಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಗೆ ಫಾಲೋ ಮಾಡ್ರಿ, ಲೈಕ್ ಕೊಡ್ರಿ, ಹಂಗ ಇವ್ನ ಚಾನಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. ಇಷ್ಟೇ ಹೇಳೋದ. ಇಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ BCA ಮತ್ತು BBA ಮತ್ತು BCom ಇದು ಲಾಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಐತಿ. ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಾವು ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಮ್ಗೆ ಕಾಲಿಡೋರ್ದೀವು, ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಸೇರೋರ್ದೀವು. ಇಷ್ಟೇ ಹೇಳೋದ. ಇನ್ನ 3 ವರ್ಷ ಐತಿ. 3 ವರ್ಷದಾಗ ಇನ್ನೇ ಏನೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ನು. ಇಷ್ಟೇ ಹೇಳೋದು, ಮತ್ತೇನಿಲ್ಲ. बघा ही मंडळी जे बसलेला आहे यांचा अभ्यास करून यांचं रिव्हिजन पण संपलेलं आहे. आता इंस्टाग्राम स्क्रोल करत बसलेत आणि हे जे दिनेशांना आहेत यांनी सगळ्यांनी मोटिवेशन दिलेलं आहे. आणि एक सात्विक शेट्टी, विकास मेरेवाडे, ओनर ऑफ चंद्रशिला सावजी, कोंगनळे, यांनी एवढं व्यस्त असते त्यांच्या हॉटेलच्या कामामध्ये. यासने यांचे दाढी आणि केस कापाय वेळ नसते, तरी पण वेळ काढून एक्झाम लिहायला आलेत. तुम्ही पण यांचं हॉटेल बघितलं असाल तर कमेंट करा. 4 व्हीलर त्यांच्या म्हणी बघ. हे आमचं NCC म्हणालंय. सगळेजण जैन साहेब म्हणा. जैन साहेब NC साहेब आले, तुझं गांड भरून मारतो. वय मी पण अकाउंट पेपर लिहायला अभ्यास काय केलं नाही. काल नाईट करून आलोय. डोळ्यात झोपायला जाता. बोला काय मित्रांनो, आता आमचं 606 पेपर आम्ही लिहिलेला आहे. असं वाटतं की आमचं आता ऑल क्लिअर होईल. आता मी परत 6 महिन्यानंतर ना आणि या कॉलेजमध्ये येणार आहे पेपर लिहायला. तर तुम्हाला बघायसाठी आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इंस्टाग्रामवर बघायला तर फॉलो करा. पेपर संपले. आजच्या बागेवाडीतून आमचा काही संबंध नाही. एकच सांगणार, बोला रे. हा पेपर डिबेट झाला. मी क्रेडिट झाली. मार्क पडते यायला लागते. आता अभ्यास करून जर्टिन करताना किती मार्क्स पडते शेट्ट्याला पेपर लिहून मी आणि समत पाटील बाहेर आलेला आहे. टाइम काय झालं रे? 4:30 वाजले. अर्धा तास पहिला आलो आम्ही बाहेर. हे आता आमची पुढे टॉपर माणसं आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. कच्चून 30 ते 35 मार्क पडतात. असं म्हणून 80 मार्क्स लिहून आले त्याने. यांचा नाद करायचा नसतो. कॉलेज चालू होणार. हे मोठी माणसं. त्यांनी डायरेक्ट यांचं नाव असलं यांनी 80 मार्क्स देते त्यासनी. 81 पैकी 81 मार्क. आमच्या बागेवाडी कॉलेजचं काय संबंध नाही. हा पेपर संपल्यात. आम्ही ठेवलं सेकंड सेकंड सेमला आता पाय ठेवलेली. पुढच्या वर्षी एक्झामला यावाचा. So it was like a 11th 12th कॉमर्स पेपर. सपला विषय. लावा गाणं. झाल्या पत्त्या गुल